काजल एक काम 6 दिवसात करते व कोमल तेच काम 12 दिवसात पूर्ण करते, तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? चला मग आपण सोडवू आता. लसावी पद्धतीने सोडवू आपण हे. काजल 6 दिवसात पूर्ण करते. कोमल 12 दिवसात पूर्ण करते. मग लसावी कसा काढायचा? दोन्ही संख्यांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या घ्यायची. 6च्या आणि 12च्या. मग 6च्या पाड्यात 12 येतोच. 12 घेतले. काय करा, 6 दुने 12, 12 एके 12. काजलची पॉवर किती आली? 2 आणि कोमलची पॉवर 1. दोघे मिळून विचारलंय, मग 2 आणि 1 किती झाले? 3. 3 एके 3, 3 चोक 12. 4 दिवसात पूर्ण करतील दोघे मिळून. रमेश एक काम 15 दिवसात, तर सुरेश तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा मग. रमेश सुरेश रमेश 15, सुरेश 10. लसावी म्हणजे दोघांच्या पाड्यात येणारी संख्या किती? 30. 15 दुने 30, 10 त्रिक 30. आणि आपल्याला विचारलंय काय? दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? मग दोघांची पॉवर ॲड करायची. 2 आणि 3 बरोबर 5 बरोबर 5 एके 5, 5 सक 30. 6 दिवसात पूर्ण करतील. पी एक काम 20 दिवसात पूर्ण करतो व पी व क्यू दोघे मिळून तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. क्यू तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे पी 20 दिवसात काम करतो, पी व क्यू दोघे मिळून 12 दिवसात पूर्ण करतात. तर क्यू एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? कसं सोडवायचे बघा. पी क्यू, इथं पी व क्यू आहेत. पीचे किती? 20 दिवसात. दोघे मिळून किती? 12 दिवसात. दोघांचा लसावी काढायचा आपण. लहानात लहान संख्या म्हणलं तर किती आली? 60. 20 त्रिक 60, 12 पंचे 60. म्हणजे हे दोघं मिळून 5 दिवसात पूर्ण करतात. हे एकूण काम आहे. आपल्याला काय विचारला? क्यू एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? मग पी व क्यू मधून पीचे काम वजा केले. पीचे काम किती? 5. पी व क्यूचे दोघांचे मिळून काम 5. या 5 मधून पीचे काम वजा केले. 5 वजा 3 बरोबर किती राहिले? 2. हे काम किती आहे? एकूण काम आहे 60. म्हणजे आपण काय करणार? एकूण कामाला ह्या एकट्या क्यूच्या कामाने भागले. 30. मग एकट्या क्यूला एकूण काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतील. एका गोदामातील धान्य 300 कुटुंबांना 80 दिवस पुरते, तर तेच धान्य 200 कुटुंबांना किती दिवस पुरेल? या पद्धतीचे गणित कशा पद्धतीने सोडवायचे बघा.
सरळ सरळ काय करायचं, 300 कुटुंबांना किती दिवस पुरेल सांगितलं, 80. मग इथे काय करायचं, 300 गुणुले 80 आहे असे घ्यायचे लिहून. त्यानंतर काय सांगितलं, तेच धान्य 200 कुटुंबांना किती दिवस पुरेल. तेच धान्य आहे ना, म्हणून 200 आहे असे घेतले. मग शून्याला शून्य घालून टाका, बे एक बे, बे चोक 8 आणि 0. वरती राहिले काय, 40 गुणुले 3. एकशे 20 दिवस. अ व ब दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. अ एकटा तेच काम 8 दिवसात पूर्ण करतो, तर ब एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. कसं सोडवायचे, अ आणि ते ब लिहून टाकायचे. अ एकटा किती दिवसात काम करतो, 8 दिवसात पूर्ण करतो, 8. आणि अ व ब 6 दिवसात पूर्ण करतात. दोघांचा आपण लसावी काढा. लसावी म्हणजे काय, दोन्ही संख्येच्या पाड्यात एक संख्या असलेली घ्यायची. मग 8 त्रिक 24, 6 चौक 24. लहानात लहान संख्या घ्यायची, किती आली, 24. 8 त्रिक ची पावर किती आली, 3. 6 चोक अ व ब ची पावर किती आली, 4. हे झाले. आता आपल्याला काय काढायचे, हे एकूण काम झाले, एकूण काम 24. दोघांची मिळून काम करण्याची क्षमता किती आहे, 4ची. आणि त्यातली अ ची क्षमता किती, 3 आहे. मग 4 वजा 3 आपल्याला ब चे काम मिळणार, ब ची क्षमता मिळणार. ब ची क्षमता किती, 1 आहे. मग काय करायचे, ह्या एकूण कामाला ब चे काम काढायचे ना आपण. मग ब ची क्षमता किती, 1 ची, किती आले, 24. मग ब एकटा तेच काम 24 दिवसात पूर्ण करेल. ब आणि क एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. एकटा अ ते काम 30 दिवसात व एकटा ब तेच काम 40 दिवसात पूर्ण करतो, तर क ला किती दिवस लागतील. अ ब आणि अ प्लस ब प्लस क ही कामं टाकून घेऊ पहिले आपण. अ किती, एकटा 30 दिवस, ब 40 दिवस, तिघे मिळून किती, 10 दिवस. लसावी काढा सुरुवातीला. लसावी म्हणजे कसं, तिघांच्या पाड्यात एकच संख्या आली पाहिजे. ती बघा, 3 चौक 12, 4 त्रिक 12, 1. ओके, जुळते हे बघा. 120 घेऊ आपण. 120 घेतले का, 30 चौक 120, 40 त्रिक 120, 10 12 120. हे आपले एका दिवसाचे काम किती होणार आहे ना, ते काढतोय आपण. मग अ चे एका दिवसाचे काम किती, 4. ब चे 3 आणि अ ब क तिघांचे मिळून किती, 12. मग आपण काय करायचे, आपल्याला कोणाचे काढायचे, क चे काम एकट्याचे काढायचे आहे की ना. मग या तिघांमध्ये क चं पण काम आहे. मग आपण काय करायचं, एका दिवसाचं काम आहे. मग आपण काय करायचे, या तिघांमधून अ व ब चे काम वजा करायचे. मग तिघांचे एकूण एका दिवसाचे काम किती, 12. आपण काय करायचे, या 12 मधून या दोघांचे काम वजा करायचे, अ व ब चे, तेव्हा आपल्याला क चे निघेल काम.
4 आणि 3 7 बरोबर किती 5. मग क चे एका दिवसाचे काम किती 5 आहे. मग क ला एकूण काम किती करायचे, हे काम करायचे आहे की नाही. मग किती दिवस पूर्ण लागतील आपल्याला हे काढायचं आहे. मग काय करायचं आपण 120 हे पूर्ण काम आहे. त्याला एका दिवसाचे काम किती 5 आहे. हे कोणाचे क चे. मग त्याने आपण भागायचे. 5 एके 5 5 दुने 10 राहिले 2 5 चोक 20 24 दिवस लागतील कोणाला क ला. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघे मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर एकटा अ तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. कशा पद्धतीने सोडवायचे मग बघा. अ ब अ एका दिवसात किती दुप्पट काम करतोय, म्हणजे दुप्पट, आणि ब एकपट काम आहे. दोघे मिळून किती दिवसात काम करतात 24 दिवसात पूर्ण करतात. अ च्या कामाचा वेग हा ब च्या कामापेक्षा जास्त आहे. आता तो दुप्पट काम करतोय ह्याच्यापेक्षा. आपण काय करायचं, हे 24 दिवसात काम करतात ना दोघे मिळून, पण एकूण काम किती आहे मग बघू. आता दुप्पट आणि हे एकपट, 2 आणि 1 किती 3. आपल्याला काय एकूण काम मिळेल. मग एकूण 24 त्रिक 72 हे झाले एकूण काम. एकूण काम आपल्याला विचारलंय काय, अ एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. मग अ चे किती पॉवर 2 ची, एका दिवसात दुप्पट काम करतो ना 2. मग अ चे काम काढायचे आपल्याला, तर मग त्याच्या एका दिवसाच्या कामाने भागू. 1 बे 6 राहिला 1 बेसक 12 36. आणि आपला समजा ब चे जर एकटा किती दिवसात काम करेल, तर आपण काय एकूण काम भागिले ब चे एका दिवसाचे काम किती एकच आहे 1 बरोबर 72.